हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। उन्मेष पाटलांनी भेट घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उन्मेष पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। बावनकुळेंकडून फोनवरून उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। हिंगोलीमधील शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील समर्थकांसह मुंबईकडे रवाना। उमेदवार बदलीच्या चर्चानंतर हेमंत पाटील समर्थक आक्रमक 200 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे कूच। शिंदेच्या विद्यमान खासदारांवरच तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची टीका। खासदारांचे हे हाल असतील तर आमदारांचं काय होणार? दबाव तंत्रावर नाईकांचा सवाल। उमेदवारी निश्चितीसाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंची आज चौथ्यांदा शिंदेंसोबत बैठक। तिकिटासाठी हेमंत गोडसेंचे समर्थक आग्रही। उत्तर प्रदेशमधील 2 टप्प्यांनंतर भाजप राज ठाकरेंना सोबत घेईल। आदित्य ठाकरेंचा दावा। राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नयेत यासाठी युतीच्या घोषणेस विलंब होत असल्याची चर्चा। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी उद्या जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। अकोल्याबाबत काँग्रेसची चर्चा करणार। काँग्रेसचे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। वर्धा लोकसभेसाठी पवार गटाचे उमेदवार अमर काळेंनी भरला अर्ज। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अमर काळेंचं शक्ती प्रदर्शन। नागपुरात नितीन गडकरींच्या संवाद यात्रेमध्ये कन्या केतकी गडकरी यांचाही सहभाग। यंदाही गडकरी मोठ्या मताधिक्यानं विजयी होणार। केतकी गडकरी यांच्याकडून विश्वास व्यक्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।